मला झोप आलेली नाही आणि आज दुपारी वामकुक्षी घेण्यासाठी म्हणून तुम्ही जरा लवंटा तेवढ्याच दारावरची बेल वाजते. कोणाला तरी आपलं मन मोकळं करायचं असतं, तुमच्याकडे गप्पा मारायला कोणीतरी आलेलं असतं आणि तुमच्या झोपेचं खोबरं नक्की झालेलं असतं. आणि असंही होतं बरं का, दाराबाहेर तुमचाच गॅस सिलेंडरवाला सिलेंडर घेऊन आलेला असतो. तो बेल दाबतो. काय करणार तुम्ही? तुमचाही नाही इलाज, त्याचाही नाही इलाज. काय करणार अशा वेळी, नाही का? असंही होतं, तुम्हाला कामावर जायची घाई असते, आज अगदी अर्जंट काम असतं आणि वेळेवर जायलाच पाहिजे, तर खूप तातडीची घाई आहे. आणि अशावेळी नेमकं गावातलं एक बडप्रस्थ येऊन बसलेलं असतं, ते हलायलाच तयार नसतं. त्याला गावगप्पा मारायच्या असतात, गावातल्या 12 भानगडी सांगायच्या असतात, काही केलं जात नाही हो. काय करणार अशा माणसांचं? काय करणार अशा वेळी? आणखी एक परिस्थिती होती बघा, आपलंच मूल आपल्यालाच ऐकत नाही, काही केलं ऐकत नाही, त्याच्या भल्याचंही ऐकत नाही. किती सांगून पहा, रागाने बोला, प्रेमाने बोला, काहीही करा, ते डिम्मच. आपलंच मूल आहे, शिवाय शाप तर देऊ शकत नाही. काय करणार अशा वेळी? निवडणूक प्रशिक्षण सुरू असतं बघा. निवडणूक प्रशिक्षण सुरू होताच एका माणसाला चक्कर येते, धापकन खाली कोसळतो, सगळे धावतात. आता ही चक्कर निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी आहे की खरोखरची आहे, हे तुम्ही तात्काळ नाही ठरवू शकत. काय करणार तुम्ही अशा वेळी? तुम्ही कोणाचे तरी मामा असता आणि तुमचा भाचा उपद्व्यापी आणि उणगा असा भाचा तुमच्या मुलीवर मामाची लेक म्हणून हक्काने लाईन मारतो. तुम्ही काय करणार? ठरवा. तुम्ही बसस्टॉपवर उभे असता, समोरून बस येते, तुम्ही हात दाखवता, पण तुमच्या नाकासमोरून ती सुसाट वेगाने निघून जाते. काय करणार तुम्ही त्या ड्रायव्हरचं? सांगा. राष्ट्रीय कर्तव्य फार महत्त्वाचं असतं बरं का, कदाचित सगळ्यातच जास्त महत्त्वाचं असतं. आणि ते तुम्ही मतदान करून हे पवित्र कर्तव्य म्हणून पार पाडता. मतदान होतं, निकालही लागतो आणि निकाल लागल्यानंतर तुम्ही ज्याला मत दिलं, तो ज्या पक्षाचा आहे म्हणून मत दिलं, तो भलत्याच पक्षात, तुमच्या विरोधी पक्षात उडी मारतो. काय करणार तुम्ही अशाचं? फार महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे. काय करणार तुम्ही अशा लोकांचं? काय करणार अशा वेळी? तर घरातलाच प्रसंग सांगतो. तुम्ही लेखक आहात, कवी आहात, वगैरे वगैरे आहात, आणि तुम्ही लिहायला बसता, कागद घेता, पेन घेता, आणि तुम्हाला सुचलंयच हो, तुम्हाला इतकी उबळ आलेली आहे ना की काही विचारून सोय नाही, तुम्हाला सुचलंच आहे आणि तुम्ही ते आता कागदावर लिहिण्यासाठी पेन कागदाला टेकवता आणि इतक्यात स्वयंपाकघरातून हाक येते. हाक कसली, हुकूमच. हो, इकडे आधी तो नारळ फोडून द्या आणि मग करा काय ते. काय करणार तुम्ही अशा वेळी? काय करणार अशा माणसांचं? काही करू शकत. काय करणार सांगा ना, एकदा तरी सांगा.